गाईन गीत सुरेल नवे, जे रसिकांचे मन रिझवे, संगीताने जग भरले, स्वप्न स्वरांचे फुल गडले, नाचले रंगले दंगले गुंगले, मन मन गुण गुणले, सारे ग म प आई गया सारे ग म प. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आयडिया सारेगामाप लिटल चॅम्प्स मध्ये. आधी ओळख, मग मैत्री आणि मग अख्ख्या महाराष्ट्राला आपल्यावरती फिदा केलंय लिटल चॅम्प्सनी. गाणं ऐकणारी लोक, गाणं गाणारी लोक, गाणं ज्यांना समजतं ते, गाणं जे गातात ते, प्रोफेशनल सिंगर्स पासून बाथरूम सिंगर्स पर्यंत सगळे फिदा आहेत लिटल चॅम्प्स वरती. आज मंगळवार 30 सिनियर चॅम्प्स पैकी 6 सिनियर चॅम्प्स आपल्या बरोबर आहेत. पण त्यांना भेटण्याआधी आपण बघणार आहोत की मागच्या मंगळवारी काय झालं. गेला मंगळवार होता आयडिया सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या सिनियर चॅम्प्सचा चौथा आठवडा. मान्यवर परीक्षक होत्या महाराष्ट्राच्या तरुण आणि लोकप्रिय गायिका बेला शेंडे. सिनियर चॅम्प्सची थीम होती विख्यात गायक संगीतकार सुधीर फडके अर्थात बाबूजी यांची गाणी. सगळ्या स्पर्धकांनी सशक्त परफॉर्मन्सेस देत स्पर्धा अटीतटीची गेली. स्पर्धा संपताना जुईली जोगळेकर आणि दिव्या दिचोलकर यांना आपण निरोप दिला. या भागाची सांगता बेला शेंडे यांच्या सुराने झाली. आजच्या सिनियर चॅम्प्सना खूप खूप शुभेच्छा. आज आपल्याकडे पुन्हा एकदा खणखणीत स्पर्धक आहेत, पण त्याआधी वेळ आली आहे आपल्या आजच्या नाही आपल्या नेहमीच्या लाडक्या परीक्षकांना भेटायची. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. A for अवधूत गुप्ते, B for वैशाली सावंत आणि आपले मान्यवर परीक्षक जे कालही आपल्या बरोबर होते आणि आजही आहेत, आजचे आघाडीचे तरुण संगीत दिग्दर्शक अजित परब. अजित, मी स्पर्धकांची ओळख करून देण्याआधी मला विचारल्याशिवाय राहवत नाहीये. काल ज्युनियर चॅम्प्स बद्दल काय मत झालं एकंदर परीक्षकांचं, आणि आज सिनियर चॅम्प्स कडनं काय एक्सपेक्टेशन्स आहेत? माझं मत एवढंच आहे की ह्यांच्यासमोर आम्हाला फक्त गाणं ऐकायला बसवा, परीक्षक म्हणून बसवू नका. नाही, खरंच सगळे काय आता सगळ्यांनी सांगून झालेलं आहे, अतिशय उत्तमच गात आहेत. काल छोटा गट होता, आज मोठा गट आहे. आज त्यांच्याकडून छोट्यांपेक्षा बऱ्याच जास्त अपेक्षा आहेत. त्यामुळे कौतुकाबरोबर इतर गोष्टीही कदाचित आज परीक्षकांकडून जास्त असतील, कारण अपेक्षा जास्त आहेत. व्हेरी गुड. ह्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण सर्वसाधारणपणे मुलं आहेत, किती गोड गातात, किती छान आवाज लागतो. ह्याच्या पलीकडे जाऊन आता त्यांच्या गाण्यातून आम्हाला काय ऐकायला मिळेल आणि आणखीन काय त्यांच्या गाण्यातून यायला हवं, हे जेव्हा परीक्षक सांगतात ह्याचा अर्थ एक्सपेक्टेशन्स वाढलेले आहेत. आणि त्या एक्सपेक्टेशन्स एवढ्याचसाठी वाढलेल्या आहेत की ह्या मुलांमध्ये खरोखर तेवढं टॅलेंट आहे. तेव्हा भेटूया आजच्या 6 सिनियर चॅम्प्सला. नमस्कार, मी सुकृत ताम्हणकर, सांगलीहून आलोय. नमस्कार, मी शाल्मली सुखटणकर, मुंबईहून आले. नमस्कार, मी राधिका नांदे, मी मुंबईहून आली आहे. नमस्कार, मी शमिका भिडे, रत्नागिरीहून आली. हाय, मी आदित्य आपटे, मी मुंबईहून आलो. नमस्कार, मी प्राजक्ता मराठे, मी मुंबईहून आली आहे. वी आर प्राउड टू बी लिटिल चॅम्प्स. स्पर्धा सुरू होणार आहे, पण त्याआधी आजची थीम. आपण नेहमी बघतो की मुलांच्या डोळ्यामध्ये खूप निरागसता असते, खूप कुतूहल असतं. कोणत्याही गोष्टीकडे बघायचा त्यांचा एक दृष्टिकोन, त्यांचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो. आज तोच दृष्टिकोन आपण ह्यांच्या गाण्यातून बघणार आहोत. आज ह्यांची गाणी आपण ह्यांच्याच डोळ्यांनी बघणार आहोत. तेव्हा स्पर्धा सुरू करूया. पहिली स्पर्धक इकडे येते, पेट फ्रेंडली राधिका नांदे. तुमच्या भवती पाठ लागही सदैव करतील असा कुठे
कार्यक्रमाची जशी सुंदर सुरुवात व्हायला पाहिजे तशी झाली. सो थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. कसं वाटतंय सांग? खूप छान वाटतं आता, एकदम रिलॅक्स्ड वाटतंय. रिलॅक्स वाटतंय ना? हो. आता आपण बिनधास्त विचारूया परीक्षकांना कसं वाटलं. कोणापासून सुरुवात करूया सांग? अवधूत दादा. अवधूत दादा. मला ही थीम खूप वेळा आवडली. मला ही थीम 4 वेळा आवडली. म्हणजे पहिल्यांदा पहिले 2 आणि नंतरचे 2 असे. आणि माझ्यासाठीच थीम ठेवली असं मी मानतो. असं फिरतीला हा शब्द तू ज्या वेळेला उच्चारलास त्यावेळेला तू फिरतीला नाही गेलास, फिरतीला असा गेलास. परंतु त्याचा प्रॉब्लेम काय झाला की बऱ्याच वेळेला फचा ब्लो आला. फक्त मला असं वाटतं की एक्सप्रेशन्स किंवा त्या गाण्यामध्ये तू इन्व्हॉल्व व्हायला अजून चिकार वाव होता. पुढच्या गाण्यात तू होशील अशी मला गॅरंटी आहे. तेच मला एक्सप्रेशन्सची गंमत आली नाही, कारण स्पेशली ही जी गाणी आहेत ह्या टाईपची त्याच्यामध्ये ती गोष्ट सगळ्यात मोठी असते. आणि शब्दोच्चार जसं तो म्हणाला की फ आहे, प आहे, पाठ लाग वगैरे, तर ते आपण सांभाळायला हवेत. पण त्याचबरोबर त्या अक्षराचा इम्पॅक्टही यायला हवा. पण ओव्हरऑल परफॉर्मन्स आणि गाणं छान झालं होतं. मला आधी तुझं कौतुक करायचं आहे की तू हे गाणं खूप वेगळ्या धाटणीचं गाणं आहे. आणि स्पेशली कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला अशा मूडचं गाणं खूपदा रिस्की असतं. काही शब्द असतात गाण्यातले जे अजून फुलवता येतात, ज्याने ते गाणं काळजाला भिडतं. उदाहरणार्थ या गाण्यात पाठलाग हा शब्द होता. पाठला, त्या पाठलागाला अजून जरा व्हेरिएशन देऊन केलं असतंस प्रेझेंट गाणं तर खूप इंटेन्स झालं असते. मुळात ह्या गाण्यांना बाकी रिदम आणि बाकी ह्या सगळ्यांचा जास्त सपोर्ट नाही आहे. हे गाणं केवळ सिंगर स्वतःच्या आवाजावर आणि एक्सप्रेशन्सवर मारून नेणार असतो. म्हणून मला हे तुझं धाडस खूप आवडलं. व्हेरी गुड. थँक्यू. आपण सुरुवातीला पेट फ्रेंडली असं तुला म्हटलं, तर इट्स व्हेरी ऑब्वियस की तुला पेट्स खूप आवडतात. पण काय एक्झॅक्ट तुझे फिलिंग्स काय आहेत पेट्ससाठी? आमच्या इकडे एक मांजर आहे, ती अगदी म्हणजे माझ्या बाळासारखीच आहे अक्षरशः. मला ती खूप आवडते. मनू मंजू तिचंच नाव आहे? नाही नाही, मनू वेगळी, मंजू वेगळी. तुझ्याकडे 2 मांजरी आहेत? एक बोका सुद्धा आहे. थँक्यू. वैशालीताईंनी प दिलाय, अवधूत दादांनी घ दिलेला आहे. यानंतर आपल्या समोर येते परीक्षेत सुद्धा संगीताला जपणारी प्राजक्ता मराठे. कसं वाटतंय आज इकडे येऊन? एकदम मस्त वाटतंय ना? बरं, आज थीम आहे आणि एक आवडीचं गाणं म्हणायचंय. तू थीमचं गाणं म्हणणार पहिलं का पहिलं आपल्या आवडीचं गाणं म्हणणार? मी थीमचं म्हणणार आहे. पहिलं थीमचं म्हणणार आहेस? चल मग विश यू ऑल द बेस्ट. नयन तुझ्यासाठी आतुरले, नयन तुझ्यासाठी आतुरले, नयन तुझ्यासाठी प्रेम दिवाणी झाले रे, प्रेम दिवाणी झाले रे, प्रेम दिवाणी झाले रे, नयन तुझ्यासाठी आतुरले, नयन तुझ्यासाठी जुळताना ते दोन मनांचे, जुळताना ते निध मपनी नी सानी नी प म प म ग रे, रे ग नि सा रे ग सा रे म प नि सा. जुळताना ते दोन मनांचे बंधन पुणे युगायुगांचे, बंधन पुणे युगायुगांचे. मीनच माझी उरले रे, मीनच माझी उरले रे, मीनच
छान झालं गाणं. थँक्यू. तू एक अवघड गाणं सिलेक्ट केलंस आणि थीमचं अवघड गाणं सिलेक्ट केलंस, त्यामुळे हा म्हणजे असा डबल बार होता. बोलूया आपण हो. का आधी परीक्षकांशी बोलूया? परीक्षकांशी बोलूया ना आधी. तुझ्या आवाजाची जात आहे ना, त्याच्यासाठी हे गाणं तुझे निवडलंस ते इतकं परफेक्ट होतं. मला खूप खूप आनंद झाला ऐकताना तुझं गाणं. खूप छान. 1-2 ठिकाणी मला असं वाटलं की अजून थोडे एक्सप्रेशन्स टाकले असतेस त्याच्यात, पण साहजिक आहे, पहिला तुझा परफॉर्मन्स आहे, त्यामुळे सूर आणि ह्याच्याकडे जास्त बरोबर ना, जास्त लक्ष होतं. दुसऱ्या अंतरास आणखीन तू ओपन गायलीस, चांगले एक्सप्रेशन्स आले तुझे, पण खूप छान. मला असं वाटतं की तुझा सुराचा अभ्यास थोडा कमी पडतोय असं वाटतं. ऐकण्याचा रियाज जो आहे ना, स्वतःचं गाणं सुद्धा आणि इतर गाणी सुद्धा ऐकण्याचा रियाज हा गाण्याच्या रियाजापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. जसं आपण गळा सुरात येतो ना, तसा कान देखील सुरात येतो आणि मग बेसुऱ्या गोष्टी खटकायला लागतात. मग तुम्हाला स्वतः गात असताना देखील स्वतःचा आवाज जिथे बेसुरा जातोय, वर खाली होतोय, तिथे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे ऐकण्याचा रियाज हा फार महत्त्वाचा आहे. हां, ऑल द बेस्ट. थँक्यू. प्राजक्ता, वैशाली आणि अवधूतने जवळजवळ आता तुला सगळं सांगितलेलं आहे. छान गायलीस, अतिशय ठाशीव असा तुझा आवाज आहे, शब्दोच्चार स्पष्ट आहे, सगळं छान आहे. छान गायलीस तू. कसं वाटतंय? छान वाटतं. छान वाटतंय. बरं मला सांग, परीक्षेत सुद्धा संगीत तू कसं जपतेस बाबा? जेव्हा मी आठवीत वगैरे होते तेव्हा मला स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा प्रश्न आलेला सायन्सच्या पेपरमध्ये. तेव्हा मला काय माझ्या मनात आलं आणि मी लगेच तबल्याचंच लिहून टाकलं. आणि म्हणजे जेव्हा तो टीचरांनी चेक केला तेव्हा त्याच्याने असं क्रॉस मारून 0 प्लीज पे अटेन्शन ऑन युअर स्टडीज असं लिहून, आणि जेव्हा मी घरी तो रिझल्ट घेऊन आले तेव्हा माझ्या आईची एकच रिॲक्शन आहे, तिचं डोकं फिरलं आहे का, काही पण काय लिहून येतेस पेपरमध्ये, जर तू नेक्स्ट टाईम केलं नाहीस ना खूप बडवेन मी तुला. अवधूत दादांनी प दिलेला आहे, वैशाली दादांनी ध दिलाय. ऑल द बेस्ट. तुम्ही टाकली करून टाकली तर कावळे उडून गेले. सारेगमप आयडिया सारेगमप